तो श्री दत्त लल्लाट फळके नमस्करितु असे। श्री दत्तात्रेय महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज संन्यास दीक्षा विधीच्या निमित्ताने होत असलेली धर्मसभा आणि या धर्मसभेला लाभलेले कार्याध्यक्ष परमपूजनीय प्रतस्मरणीय कवीश्वर कुलाचार्य श्री खामनीकर बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी श्रीकांतला दीक्षाविधी संपन्न झाला असे कवीश्वर कुलाचार्य मम सुहृद अमरावती निवासी श्री कारंजेकर बाबाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित यांच्या शुभ हस्ते या धर्मध्वजाचं अनावरण झालं असे उपाध्य आमनाय परमपूजनीय आचार्य प्रवर अजिंठा निवासी श्री रुद्रपूरकर बाबाजी, ज्यांच्या शुभ हस्ते या सभामंडपाचं उद्घाटन झालं असे कवीश्वर आमनाय परमपूजनीय आचार्य प्रवर मठ निवासी श्री मेहकरकर बाबाजी, ज्यांनी या ठिकाणी आपली हजेरी लावून रूपालीला संन्यास दिला असे परमपूजनीय उपाध्य आमनाय आचार्य प्रवर बुलढाणा निवासी श्री लोणारकर बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय आचार्य प्रवर श्री आंबेकर बाबाजी, परमपूजनीय आचार्य प्रवर श्री भीष्माचार्य बाबाजी, ज्यांचे आपण स्वागतपर प्रास्ताविकपर विचार ऐकले अशा आचार्य प्रवर परमपूजनीय श्री चिचोंडीकर बाबाजी, त्याचप्रमाणे या सभास्थानी उपस्थित सर्वच आचार्य महंत संत वासनिक तपस्विनी सद्भक्त पुजारी बांधव आणि या दीक्षार्थीचे सर्व आप्तज। स्वामी श्री चक्रधर महाराजांचा हा भक्तिमार्ग, या भक्तिमार्गाची सुरुवात मूळ सृष्टीपासून आहे। युगानुयुगी सृष्टी अनंत अवतार होतात आणि अनंत अवतार या जीवाचं उद्धरण करत असतात। कालओघाने कुठे ना कुठेतरी अस्थिपरीला खंड होतो, कुठेतरी ज्ञान संपुष्टात येते आणि पुन्हा ईश्वराचा अवतार होतो। पुन्हा ईश्वराचा अवतार होऊन पुन्हा एक उद्धरणाचं कार्य परमेश्वर हाती घेतात आणि याच रूपाने आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी हे उद्धरण कार्याची सुरुवात केलेली आहे। आजच्या स्थितीमध्ये ज्या अस्थिपरीला दशरूप सांगितलेला जो आचार आहे, ज्याच्याकडून जो शक्य होईल, जो ज्या गुणाने ज्या ज्या आचरणाने, अर्थात प्रत्येकाचा अधिकार सारखा नसतो, प्रत्येकाची अधिकार पात्रता सारखी नाही, प्रत्येकाची प्रकृती सारखी नाही, मुंडे मुंडे मतील भिन्न याप्रमाणे प्रत्येक व्यक्तिपरत्व हे माणसाचं जीवन भिन्न भिन्न असते आणि म्हणून जे ईश्वराचं दयाळू मायाळूत्व आहे त्या परमेश्वराला ती सर्व जाणीव आहे। त्या जाणीवेनुसारच आपल्याकडून परमेश्वर अपेक्षा करतात। ज्यावेळेला भट्टोबास ऐकायला तयार नाहीत, स्वामींना उत्तरापंथीकडे बीजे करायचं आहे आणि त्यावेळेला स्वामी माईमभट्टांची वास पाहतात आणि मग माईमभट्ट म्हणतात की भटो ऐकू ठाका गोसावी जीवाशी जे शक्य त्याची निरूपिती। आणि म्हणून या जीवात्म्याला जो शक्य असलेला आचार विचार आहे तो देवाने आपल्यासाठी सांगितलेला आहे। त्यासाठी ब्रह्मविद्या ही त्यासाठी पूरक असते, ब्रह्मविद्येचा विचार पूरक असतो। गुरुसुहृदाचं मार्गदर्शन, गुरुसुहृदाचं असलेले एक ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व आचार हा त्यासाठी मागेल असलेला श्रुती स्मृती वृद्धाचार मार्गरूढी ही फार महत्वाची आहे। ज्या चार स्थितीमध्ये आज वर्तमान स्थितीमध्ये आपण चालतो आहोत आणि वर्तमान स्थितीमध्ये कुठेतरी आपल्या आचारामध्ये वृद्धाचाराचे उदाहरण किंवा वृद्धाचार असला पाहिजे, कुठेतरी मागच्या मार्गरूढीनुसार आपलं आचरण असलं पाहिजे, कुठेतरी त्या ठिकाणी स्मृतीला उजाळा होणारं असलं पाहिजे किंवा एखाद्या स्मृतीला। आणि म्हणून या चार रूपाने आम्हाला कुठलं ना कुठलं अंग त्यामध्ये असते आणि त्यानुसार आमचा पुढचा प्रवास असतो आणि म्हणून या परंपरेला धरूनच सर्व ह्या गोष्टी असतात। आज जे अनुसरणार्थी आहेत ते अनुसरण घेत आहेत स्वामींना या अनुसरणाविषयी, कारण जीवाची जी अधमती आहे ती जर ऊर्ध्व करायची असेल तर त्यासाठी त्या जीवात्म्याची जी लेप पात्रता असते, जसं शास्त्रात म्हटलंय की वासनिक जरी असेल पण त्याची लेप पात्रता प्रतिबंधत नाही, ती अनुसरल्याशिवाय क्षेपण्याशिवाय नाही होत।
आणि म्हणून त्यासाठी त्याची सुरुवात अनुसरणाने आहे. अंतरी अधीनता, बाह्य सेवा, दास्य ते अनुसरण, अशा माध्यमातून सुरुवात आहे. आणि म्हणून स्वामींना त्या अनुसरणाविषयी फार तळमळ. आणि म्हणून प्रत्येक जीव स्वामींच्या सन्निधानात जो जो आला असेल, स्वामी म्हणतात की इथं अनुसरा, ते आमची खावणी आहे. आणि अनुसरल्यानंतर निश्चितच जीवात्म्याचं उद्धरण होणे हे ईश्वराला शक्य असते. परंतु जीवाची अधमती आहे ती ऊर्ध्व करणे ही देवतेच्या हाती नाही किंवा ईश्वराच्याही हाती नाही. ऊर्ध्वमती करण्यासाठी स्वतः जीवाची जी जीव स्वातंत्र्य सांगितलेली आहे, ज्या काही स्वातंत्र्य असतात, ज्याला आपण जीव स्वातंत्र्य म्हणतो, की ती जीव स्वातंत्र्य जीवाने मी तुला शरण आलो असं म्हटल्याशिवाय होत नाही. कोणी म्हणलं संन्यास घ्या, तर संन्यास होणार नाही. तर ज्यावेळेला तो स्वतःच म्हणतो की देवा आता मी तुला शरण आलेलो आहे, आणि मग स्वामी म्हणतात हंगा येथ शरणारे काही मरण असे. जसं सशाला स्वामींनी अभय दिलेला आहे, तसं स्वामी सुद्धा या अनुसरणार्थी जो असतो त्यापासून त्याचं अभय देऊन निश्चितच दुःखापासून परमेश्वर सोडवितात आणि सुखाकडे त्याची वाटचाल होत असते. आणि असलेले जे प्रारब्ध रूप कर्म आहे ते ईश्वर त्याचे सहज, आगंतुक अनारब्ध हे नासतात, मात्र प्रारब्ध सहज परमेश्वर नासतात. अशा प्रकारे जीव स्वरूपाची उद्धरण प्रक्रिया आहे. यासाठी स्वामींना जीवाच्या अनुसरणाची अपेक्षा आहे. स्वामींनी प्रसंशित केलेली आहे खेई गोई, की ज्या खेई गोई स्वामींच्या ठिकाणी शरण जातात. काहीतरी प्रसंग, काहीतरी निमित्त एखादं लागत असते माणसाच्या जीवनाला परिवर्तन होण्यासाठी. असाच प्रसंग खेई गोईंच्या जीवनात आलेला आहे. खेई गोई ह्या घोगर गावच्या अत्यंत धनलुब्ध श्रीमंत असलेल्या दोन बाया माय लेकी आहेत. त्या नेहमी सराळ्या या ठिकाणी असलेले जे गणपतपयचं गाव, माहिमभट्टांचं गाव सराळा, तिथे नरसिंहारण्य त्यांचे गुरु राहत होते. आणि त्या त्यांच्या भेटीला नेहमी जायच्या, नेहमी त्यांचा हितोपदेश ऐकायच्या, त्यांच्या मार्गदर्शनाने चालायच्या. पण शेवटी देवता भक्ती किंवा देवता अधिष्ठित एखादा मार्ग असतो, तिथे त्रिगुणात्मकाचं बिढार असते, रजतमाचं उच्छेदले पण नाही, आणि त्या प्रकारचा निर्गुण विचार नसल्यामुळे कुठेतरी तिथे उद्धरण प्रक्रिया ही होऊ शकत नाही. एखादं भौतिक सुख त्यामधून सहज प्राप्त होऊ शकते, पण आत्मउद्धाराचं जे कार्य आहे ते देवता अधिष्ठानातून होणं हे दुर्लभ आहे किंवा होऊ शकत नाही, असं स्वामींचं शास्त्र प्रतिपादन करते. आणि त्यावेळेला त्या बाया त्या नरसिंहारण्याच्या भेटीला जायचं म्हणून एक दिवशी आपल्या घरी असं ठरवतात की आज आपल्याला दुर्डीभर लाडू आपल्या गुरुला घेऊन जायचे समर्पित करण्यासाठी. आणि म्हणून त्या बाया दुर्डीभर लाडू बनवतात. पण नेहमी जात असताना त्या डोमेग्रामहून पुढे जायच्या. स्वामींचा मुक्काम डोमेग्रामला आहे. कधी कधी स्वामींची भेट घेऊन त्या पुढे जायच्या. आज त्या असं ठरवतात की आपल्याला जर आपल्या गुरुकडे नरसिंहारण्यांकडे जायचंच आहे, पण मध्ये स्वामी श्री चक्रधर महाराज आहेत, श्री चांगदेवराव आहेत, त्यांची आपण भेट घेऊ आणि मोठे मोठे 2-5 लाडू बनवू, त्यांनाही अर्पण करू आणि मग दुर्डीभर लाडू आपल्या गुरुला देऊ, असा मनोदय करून घरातून निघतात. 5 लाडू घेतात स्वामींसाठी, दुर्डीभर लाडू घेतात आपल्या गुरुसाठी आणि येतात डोमेग्रामला. आणि मग स्वामींना 5 लाडू द्यावे असा त्यांचा मनोदय होता. पण नेमकं घडलं असं की स्वामींच्या मूर्तीकडे बघून स्वामींचं दर्शन होता खेळी त्या आकर्षित झाल्या. वेद उत्पन्न झाला. आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीचा जो वेद आहे तो एर अवतारापेक्षा विशेष सांगितलेला आहे. येथचा नामीची वेद. पहिलं ब्रह्मांडी जरी कोणी स्वामींच्या नामाचं उच्चारण करत असेल तर तो या ब्रह्मांडामधला स्वामींचा झालेला अवतार, तो पहिल ब्रह्मांडी सुद्धा वेद निर्माण करू शकतो. एवढी वेद शक्ती स्वामींच्या अवतारित्वामध्ये आहे. आमच्या भाष्यकारांनी, शास्त्रकारांनी म्हटलंय की चैतन्याची अंगी कडतळून, मायापुराला कडतळून त्या ठिकाणी त्याची वेधकता, आतून जे किळस पारण्याचं कार्य आहे दैवी गुणाचं, त्या ठिकाणी ते ईश्वरीच्या श्रीमूर्तीतून होत असते. आणि म्हणून उदाहरण दिलं त्याला, यथा वाफ्यांतून उदक. जसा एखादा शेतकरी नवीनच आपल्या शेतामध्ये एखादा वाफा बनवतो, एखाद्या झाडाला समजा पाणी द्यायचं तर नवीनच त्या ठिकाणी त्याचा वाफा तयार करतो. मग तो नवीन असल्यामुळे इकडून फुटतो, तिकडून फुटतो, अनेक ठिकाणी फुटतो, त्याच्यातून पाणी व्हायला लागते. अशा प्रकारचं हे असलेलं दैवी गुणाचं कार्य. पाटोद्याला स्वामींच्या श्रीमूर्तीचा उघडा पदर बघितल्यानंतर तो राहिया वेदला. अशी वेदक असलेली मूर्ती स्वामींची बघितली आणि मग त्या मूर्तीला बघितल्यानंतर त्या बायांना वेद झाला. आणि वेद झाल्यानंतर असं वाटलं की हे दुर्डीभर लाडू आपल्या गुरुला काय द्यावे, आता आपण हे स्वामींना समर्पित करू. आणि म्हणून त्या बायांनी ठरवलं 5 तर द्यायसाठी आणले तेही द्यायचे, दुर्डीभर लाडू तेही स्वामीला द्यायचे. पण स्वामी म्हणतात बाई हे आपुले 5 लाडू घ्यायचे. आता देवानी तो मनोधर्म इथून जाणीतला घरी केलेला उल्लेख
त्यांनी काही त्या स्वामींना सांगितलं नव्हतं हे 5 तुमच्यासाठी आणले, परंतु स्वामी म्हणतात की बाई आम्ही आमचे फक्त 5 घेऊ, उरलेले तुम्ही तुमच्या गुरुसाठी घेऊन जा. आणि मग त्या बायांना फार मोठा आश्चर्य वाटते, आश्चर्याचा धक्का बसतो की जी गोष्ट आपण घरी उल्लेख केला तो इथे स्वामींनी कसा ओळखला. आणि मग फार स्वामींविषयी आणखी अर्थ उत्पन्न झाली. आणि मग त्या स्वामींचं दर्शन घेतात, 5 लाडू स्वामींना देतात आणि उरलेले दुर्डेभर लाडू आपल्या गुरुसाठी नरसिंहारण्यासाठी घेऊन जातात. तिथे गेल्यानंतर हे स्वामींचं असलेलं कौतुक, स्वामींची झालेली एक आश्चर्यकारक घटना आपल्या गुरुलाही आपण सांगितली पाहिजे. आणि म्हणून मोठ्या आश्चर्याने ते आपल्या गुरुला सांगतात की आम्ही येताना रस्त्यात श्री चांगदेव रावळांकडे गेलो आणि त्यांना अशा अशा प्रकारचं आम्ही हे कबूल केलेलं होतं, पण आम्ही घरी उल्लेख केला तो त्यांनी तिथे ओळखला आणि हे 5 लाडू आम्ही त्यांना दिले. आता उरलेले आम्ही हे लाडू दुर्डेभर तुमच्या नावाचे आणलेले हे आम्ही तुम्हाला देत आहोत. आणि मग स्वामींची स्तुती त्यांनी केल्यामुळे त्यांना राग आला, ती स्तुती सहन झाली नाही. आणि मग त्या बायांनी आणलेले दुर्डेभर लाडू फटकन त्याला लात मारली, पंपरा हाणीतला, पायाचा वरचा भाग त्याला मारला, ते दुर्डेभर लाडू खाली पडले, सगळीकडे विखरले आणि बाया नाराज झाल्या. त्यामध्ये मुलगी जी आहे गौराईसा म्हणजे खेई आणि गोई, खेमाईसा आणि गौराईसा, ती गौराईसा म्हणते चाल गे आयशा गुरुशी काही आपण श्री चांगदेव रावळाकडे जाऊ, या गुरुशी काही आजपासून आपण संपर्क ठेवायचा नाही. आणि म्हणून त्या दोघी मायले किल्ले लाडू दुर्डीतले गोळा करतात आणि पुन्हा येतात. आणि मग स्वामींच्या ठिकाणी जाणं येणं वाढलं. स्वामींच्या वेदशक्तीमुळं, स्वामींच्या असलेल्या एक ईश्वर धर्माचं असलेलं कार्य बघून त्या अनुसरल्या, स्वामींच्या जवळ आल्यात. आणि मग अशा प्रकारचं अनुसरण घडलं की इतक्या धनवान असलेल्या बाया त्या काळात त्यांच्या ठिकाणी 5 लाखाचा देवारा, 5 लाखाचा तो नुसतं देवारा, दया दुधाच्या तुपाच्या घागरी नुसतं वाहत आहेत गंगेने, लोट वाहत आहेत गंगेसारखे. अशा प्रकारचं एक धनलुप्त असलेल्या स्त्रिया स्वामींच्या जवळ अनुसरतात. आणि मग स्वामी प्रशंसा करतात की त्याग जायचा खेळी गोईचा, अर्थात ईश्वराला त्यागाची अपेक्षा आहे आणि म्हणून त्यागातूनच हा धर्म पुढे जात असतो. मग तो त्याग कोण्या कोण्या हेतूने, कोण्या कोण्या प्रकाराने सिद्धीला न्यावा ते ईश्वराचं कार्य ईश्वर करतात. पण त्याग करणे हे जीवाच्या हाती आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचा साधनबंधामध्ये जे ईश्वरीचं साधन आहे त्या साधनामध्ये त्याला त्याची तयारी करावी लागत असते. आणि मग अशा प्रकारे आमच्या ईश्वर शास्त्रामध्ये त्यागाची प्रशंसा स्वामींनी केलेली आहे की जो त्याग आहे त्यासाठी ज्या ज्या वेळेला ज्या सन्निधानामध्ये भक्तजनांनी अशा प्रकारचं काही स्तुतिरूप कार्य की परमेश्वराने तोषावं, जसं की भांडारेकार 16 वर्ष सन्निधान, पण उठ बसण्याचं ज्ञान भांडारेकाराला चालत, असं स्वामी आचार्यांना सांगतात, त्यांची स्तुती करतात. एखाद्या गुणाला परमेश्वराने प्रभावित व्हावं, स्तुती करू ते भांडारेकारांची जाणती. आचार्याने म्हणतात तुम्हाला आम्ही सगळं काही निरूपण केलेलं आहे. आचार्य म्हणतात, आचार्याने सांगते तुम्हाला निरूपण केलं, भांडारेकराला कुठलंही निरूपण केलेलं नाही, पण तरी विंगोडी विष हरण त्या ठिकाणी झालं. कशामुळं? स्तुतीमुळं. की अशा प्रकारे त्यांच्या अंतःकरणातून त्यांनी ईश्वराची केलेली स्तुती आहे. मंडळी येथीचा अवयव त्यांना मंडळी म्हणजे नाथोबासाची केलेली की केव्हाही हजर आहेत सेवेसाठी. आणि म्हणून कुठल्या ना कुठल्या तरी गुणाचा परमेश्वर स्वीकार करत असतात. म्हणून आपली शास्त्र परंपरा आहे की कवन कवने गुणे स्वीकारला. शांताबाईसाचे कर्म जळता जाणार नाही, पण येथून म्हटले म्हातारीशी घडले आणि अशा प्रकारचा दोष निर्माण झाला. आणि म्हणून त्याग रूपतामध्ये असलेला जो एक परमेश्वराचा स्वीकार असतो त्या त्यागातूनच हा ईश्वर धर्म हा पुढे जात असतो. यासाठी स्वामींनी आपल्याला त्यागरूपता सांगितलेली आहे. जसं त्यासाठी उजळणे पण आवश्यक आहे. आमच्या श्रुती स्मृती वृद्धाचारामध्ये यासाठीच आम्हाला मागे वळून बघावं लागते की उजळता ही त्या ठिकाणी आणण्यासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारची आम्हाला मात्रा देता आली पाहिजे, संयमितता असली पाहिजे स्वभावाला, मनाला, देहाला, इंद्रियाला. त्या नियमिततेशिवाय त्या ठिकाणी असलेली संयमितता असल्याशिवाय तो आपला आचार किंवा विचार आपण सिद्धीला नेऊ शकत नाही. आणि म्हणून आंतरिक संयमितता फार महत्वाची असते. काही वेळेला दृष्टी दोष दिसत असतानाही तो अंतरामध्ये सामावता आला पाहिजे. आणि तो सामावत असताना मानसिक, शारीरिक अनेक प्रकारचे काही क्षेत्र निर्माण होतात, काही दुःख निर्माण होतात, ते सुद्धा सहन करण्याची शक्ती आपल्यापाशी असली पाहिजे. तरच तो स्वामींचा आचार्याने विचार त्या साधवंताचा शेवटाला जाऊ शकतो. त्यालाच आपण
शेले लोटणं असं म्हणतात। हा शेले लोटणं म्हणजे जीवाला या क्षणी स्वीकारलेला जो विचार आहे तो शेवटापर्यंत नेण्यासाठी अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी त्याला अडचणी निर्माण होत असतात, पण त्या सुद्धा स्वामींच्या विचाराने किंवा तत्वज्ञानाने तो परिपूर्ण शेवटाला नेऊ शकतो। अशा प्रकारचं एक ब्रह्मविद्येचं गमक त्यामध्ये असते आणि म्हणून आपली ही ज्ञान परंपरा आहे। याला ईश्वरीच्या ज्ञान परंपरेला धर्मरूप द्वार आहे। हा जो विचार आहे तो ईश्वरीचा निर्गुण विचार आहे, निर्गुण तत्वज्ञान आहे। आपल्याला उजळलेपणाविषयी आपल्याला एक वृद्धाचार आलेला आहे आपल्या शास्त्रात की मुरारी मल्लबास आणि विनायक बास हे दोघं अत्यंत जीवलग मित्र आणि जाडी होते एकमेकाचे। आपली परंपरा होती की अटन विजन करत असताना पूर्वी 15 दिवस सोबत राहायचं, नंतर 15 दिवस पुन्हा विभाग करायचा आणि मग आपापल्या रस्त्याने पुन्हा एकमेकाला येऊन पुन्हा भेटायचं 15 दिवसानंतर। अर्थातच एकमेकाच्या सोबत असल्यानंतर एकमेकाचे अनुभव आणि एकट्याला आलेले अनुभव हे फार महत्वाचे असतात। ज्ञान हे परिपूर्णता असणं आणि ज्ञानाचं नित्यकामध्ये रूपांतर स्वतः आचरणामध्ये त्या ठिकाणी त्याला आणणं, ह्या फार दोन गोष्टी भिन्न आहेत। एखाद्याला परिपूर्णता असू शकते पण त्या ठिकाणी प्रॅक्टिकली ज्याला आपण म्हणतो ती करत असताना त्याच्या ज्या ठिकाणी जो एक विचार असतो, जो अनुभव असतो, सांगताना आपण सरळपणे ते सांगू शकतो, पण तीच गोष्ट जेव्हा करायची असते तिथे काय मधात अडथळा येईल तो आपण सांगू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्याची ब्रह्मविद्या अवघडी उभी ठाकते। त्याच्याजवळ जे ब्रह्मविद्येचे शब्द आहेत किंवा आपल्या गुरुने दिलेले जे काही विचार असतात ते तिथे त्याला मार्गदर्शन करतात आणि मग तो पुढे जात असतो। यासाठी त्याची स्वतंत्र कसोटी एखाद्या अनुसरल्या पुरुषाची असते। असाच तो दोघांच्या जीवनातला प्रसंग, दोघे अटन क्रमाने निघालेले आहेत आणि अटनाने जात असताना त्या ठिकाणी 15 दिवस दोघांनी सोबत केले, पुढचे 15 दिवस मात्र विभक्त झाले आणि मग एका ठिकाणी गेले। त्या ठिकाणी जे मुरारी मल्लबास होते ते मुरारी मल्लबास भिक्षा मागण्यासाठी त्या घरी गेले। गेल्यानंतर त्या ठिकाणी तिळाच्या पेंड भाजीची त्यांना त्या ठिकाणी ती आलेली आहे पेंड भाजी तिळाची। आता तिळाचा घाणा असतो तो त्या ठिकाणी हाकलावा लागतो आणि मग त्याच्यातून तेल निघते। आजही काही घाणे आहेत त्याच्यातून तेल काढतात। आता ती तिळाची पेंड भाजी त्यांना आवडली आणि ते म्हणतात की भाजी तर छान झाली, भिक्षेत आलेली भाजी। आता या गावून त्या गावाला जायचं, त्याच दिवशी त्या गावातच मुक्काम केला आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच घरी भिक्षेला, पुन्हा तिसऱ्या दिवशी, मग ती तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर ती घरची बाई म्हणते की आम्ही खूप कष्ट करतो, आम्हाला हा घाणा हाकलावा लागतो, तेव्हा कुठे ती भाजी आम्हाला तयार होते, आमचे कष्ट आहेत, तुम्ही दररोज आमच्या इथं येऊन नुसतं भाजीच घेऊन जाता। ते म्हणे मीही काही सहकार्य करू लागतो। म्हणे काय सहकार्य? म्हणे घाणा हाकला। म्हणे मी घाणा हाकलतो आणि मग ते घाणा हाकलायला लागले आणि मग घाणा हाकलून काही वेळ हाकलायचा, आपली पुन्हा ते भाजी घ्यायची आणि जायची। अशा प्रकारे त्यांचे जे सोबती 15 दिवस झाले वाट पाहता, आपला जाडी आला नाही म्हणून ते विनायक बास त्यांची वाट पाहत आहे आणि मग ते परत त्या मार्गाने वापस आले की ज्या मार्गाने जाणार होते तो शोधत शोधत आले तर त्या ठिकाणी ते घाणा हाकलत होते आणि मग ते म्हणतात का हो तुम्ही तर घाणा हाकलायला बसले, थोडं थांबा माझ्याशी बोला। ते म्हणतात नाही, घाणा हाकलणं चालू आहे, मी थांबत नाही, पुन्हा काय बोलायचं ते? अहो म्हणे असं बोलता येणार नाही, तुम्ही घाणा थांबवा। म्हणे नाही। मग ते खूप त्यांना विनंती करतात आणि मग ते थोडा वेळ घाणा थांबवतात, म्हणे विचारा, आता थोडं घाण्याच्या खाली या। मग ते त्यांना खाली बोलवतात, म्हणे आता विचारा, म्हणे थोडं घराच्या बाहेर चला, मग आता विचारा, म्हणे थोडं गावाच्या बाहेर चला, आता विचारा, म्हणे आता थोडं गावाच्या बाहेर झाडाखाली जाऊ। मग झाडाखाली गेले आणि मग त्यांनी असं विचारलं की विखो अनंता पुण्याशी आश्रयो मोक्षाशी हेतू, हे एक मला संध्या, याचं मला उत्तर पाहिजे। ते म्हणतात ऐसा तो पाठची नाही, मग अर्थ काय करू? असं काय आहे का सूत्रपाठात वचन? श्रीमुखाने देवाने की हे वाक्य उच्चारलेलं नाही की विखोमुळे अनंत पुण्य निर्माण होतात। विखो आचरल्याने जे विषय सेवण्याने, पदार्थ सेवण्याने पुण्य मिळते आणि समजा त्याला मोक्ष होऊ शकतो, असं काय आहे का? अहो ऐसा तो पाठची नाही। मग पाठ कसा आहे ना? विखो अनंत तापाशी आश्रय, विखोमुळे अनंत ताप होतात जीवात्म्याला, अनंत दुःख निर्माण होतात। पदार्था संयोगाने जड भावे चेतन, पदार्थ हे दुःखरूप आहेत, संसार हा दुःखरूप आहे, हे स्वामींचं प्रतिपादन आहे। आणि मग त्यामुळे समजा नरकाची निष्पत्ती होते। जे त्रिविध नरक आहेत ज्या गोष्टीमुळे निर्माण होऊ शकतात आणि म्हणून त्या दुःखाकडे वाटचाल या प्रपंचाच्या माध्यमातून होते, प्रपंचाच्या माध्यमातून होते, पदार्थाच्या माध्यमातून होते आणि मग त्यांचे पटकन डोळे उघडतात आणि मग ते म्हणतात
की तू ते गोसावी माते उजळावया पाठविल्यास. देवाचा हेतू आहे की मी आता मळलो असतो, गेलो असतो धर्मावरून, पण मला उजळणी करण्यासाठी देवाने तुला पाठवलेला आहे. आणि पटकन ते त्या शब्दाने उजळून जातात. अशा प्रकारची उजळता कुठेतरी शास्त्रातून, धर्मातून आणि आपल्या सोबतीच्या अनुषंगातून होत असते. आणि म्हणून यासाठी हा अनुसरणाचा उजळले रूप आचार या जीवात्म्याला घडला पाहिजे. हा ईश्वराचा एक हेतू आहे. आणि या माध्यमातूनच आज स्वामींचं जे दातृत्व आहे, जे परमेश्वराची जी जीवाकडून अपेक्षा आहे की हे नित्य दातृत्व आहे, हे नित्य दातृत्व फक्त ईश्वर करू शकतात. ज्यावेळेला स्वामी हिवरळीला जातात आणि हिवरळीला गेल्यानंतर बाईसांना म्हणतो की बाई हे 3 देवड तुम्हाला माहिती आहे कशाचे? म्हणे बाबा नाही. त्यावेळेला स्वामी म्हणतात की बाई, मग स्वामी त्यांना इतिहास सांगतात त्या 3 देवळाचा, की इथे घडलेला इतिहास काय आहे हिवरळीच्या त्या 3 मंदिराचा, की इथे हिवंजा कोडी आणि बळीप गौडी हे दोघं मित्र होते. आता हिवंजा कोडी हा जो होता हा महादेव देवता, त्यांनी घेतलेला अवतार, त्याच्यासोबत पार्वती अदृश्य रूपाने होती. आणि बळीप हा त्या ठिकाणी गौडी होता जातीचा. आता हे त्या ठिकाणी दोघं मित्र, म्हणजे दररोज शिकार करायचे आणि शिकार करून घेऊन ते दोघं 2 वाटे करायचे. पण असं एक दिवशी त्यांचं झालं की तो कोडी असलेला तो म्हणतो की नाही आज आपल्याला 3 वाटे करायचे. मग तो म्हणतो तिसरं कोण आहे? आता त्याला माहित नव्हतं सोबत अदृश्य रूपाने पार्वती आहे महादेवाच्या, विग्रह रूपाने त्याला ते काही दिसत नव्हती ते त्या ठिकाणी पार्वती. मग तो म्हणतो बा 2 हिस्से आहे आपले, पण तिसरा कोणाचा? तो म्हणतो हा तुझा, माझा आणि हा आपण्याचा. आपण्या कोण आहे? तो म्हणतो आपण्याचा. अरे आपण्या कोण आहे? म्हणे नाही मी सांगणार नाही, पण आज 3 हिस्से होतील. तो म्हणतो नाही. मग हा जो गवळी आहे त्याला म्हणतो की तुझी कोड्याची जात आहे, तू मासासाठी लोलू करणारा असाच आहेस. आणि म्हणून तो विक्षिप्त शब्दात त्याला बोलतो, त्याचा शब्द जिव्हारी त्याला लागतो आणि तो अदृश्य होऊन जातो. आता कोडी जो आहे तो अदृश्य झाला. आता त्याचं अत्यंत प्रेम, मित्र प्रेम, आणि मग तो अदृश्य झाल्यामुळं मूर्छित येऊन पडला. आणि मग त्याला अवस्था प्रगट झाली. आणि मग पुन्हा तो आपला अवतार त्या ठिकाणी प्रगट करतो महादेव, आणि त्या ठिकाणी त्याला जागृत करतो. आणि मग तो जागृत झाल्यानंतर त्याला लक्षात येते की हे काही सामान्य व्यक्ती नाही, हे साक्षात एक असलेले काहीतरी रूप आहे. आणि मग तो त्याला एक मागणं मागतो. तो म्हणतो की तू मला आता असं काही दे की तू आणि मी कधीच वेगळा होणार नाही, असं मला तू अभय दे. त्यावेळेला ती जी महादेव देवता आहे ती त्याला ते अभय देऊ शकत नाही. कारण त्याला नित्य पदाची अपेक्षा आहे की तुझं आणि माझं हे अखंड असंच असलेलं एक सौख्यत्व आहे किंवा नातं आहे, किंवा तुझं जे सन्निधान आहे ते मला कायम लाभलं पाहिजे. परंतु ती देवता त्याला ते देऊ शकली नाही. वास्तविक ते महादेव देवता आहे पण ते देऊ शकले नाही. आणि मग त्यावेळेला स्वामींनी आपल्या मुखातून त्या ठिकाणी वाक्य उच्चारले की तो भक्त होय पर देव नव्हे. अर्थातच तो भक्त आहे, त्याला अवस्था प्रगट झालेली आहे, त्याच्याविषयी अर्थ उत्पन्न झालेली आहे, पण दातृत्व करू शकला नाही. अशा प्रकारे देवता ह्या जीवाला नित्य दातृत्व करू शकत नाही. हे स्वामींनी त्या लीळेतून प्रगट करून दिलं. आणि म्हणून अनुसरणाच्या माध्यमातून या जीवाला नित्य दातृत्व करणारा तो जीवाचा नित्यपती परमेश्वर आहे. आणि त्या रूपाने आमच्या साधनदात्याने घेतलेला हा अवतार या माध्यमातून असलेली अस्थिपरी, आज या अस्थिपरीला अनुसरून हे 4 दीक्षार्थी अनुसरले. त्यामध्ये प्रामुख्याने 2 बाल दीक्षार्थी, जसं श्रीकांत दादा, त्यानंतर रुपालीताई 2 प्रौढ संन्यासी आहेत, यांनी हा संन्यास घेतला. आणि यांना आपलं धर्मरूप बीजारोपण ज्ञान परंपरेच्या माध्यमातून गुरुसुदांकडून मिळालं. त्यांचे असलेले गुरुवर्य महंत मालेराज बाबा यांनी हा अनुसरण सोहळा घडून आणला. यांना घडून मडून येथपर्यंत पोहोचवलेला आहे. आणि निश्चितच त्यांना या निमित्तत्वाचं गोमट परमेश्वर त्यांनाही अशा प्रकारे 10 पैसे त्याचा देणारच आहेत. आणि म्हणून महंत मालेराज बाबाजी चितोंडीकर यांना या अनुसरणाच्या आणि धर्मसोहळ्याच्या निमित्तानं निश्चितच त्यांना सुख सौख्य आरोग्य परमेश्वर देवोत. त्यांना ईश्वर अशाच प्रकारे धर्मकार्य त्यांच्याकडून घडून घेवोत. दीक्षार्थीचं अनुसरण सिद्धीला जावो ही प्रभूचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वज्ञ श्री